शिक्षक भरती पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्यातील प्राधान्यक्रम पसंतीक्रम जर लॉक केले असतील 2 मे 2025 पर्यंत, तर ते पुन्हा अनलॉक करून लॉक करण्याची गरज आहे का? मित्रांनो, या चॅनल वरती जे पहिलं न्यूज बुलेटिन आपण टाकलं होतं त्याच्यामध्ये कंपल्सरी लॉक करायला सांगितलं होतं, परंतु नवीन न्यूज बुलेटिन नुसार क्लिअरली स्पष्ट करण्यात आलेलं आहे की नवीन ज्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्या तुमच्या व्यावसायिक अर्थानुसार, शैक्षणिक अर्थानुसार किंवा तुम्ही त्याला जर पात्र नसाल, त्याचबरोबर तुम्ही त्या जाहिरातीसाठी जर इच्छुक नसाल, तर मात्र तुम्ही जे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत ते पुन्हा अनलॉक करण्याची कोणतीही गरज नाहीये. या संदर्भात शालेय शिक्षण आयुक्तांकडून न्यूज बुलेटिन नुकतंच पवित्र पोर्टलवरती आलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये अजून एकदा मेन्शन केलेलं आहे की ज्यांनी प्राधान्यक्रम ऑलरेडी अनलॉक केलेले आहेत त्यांना मात्र कंपल्सरी लॉक करणं गरजेचं आहे. या केसमध्ये मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट करू शकता की पवित्र पोर्टलला जाऊन लॉग इन करा आणि एकदा चेक करा की तुमचे प्रेफरन्सेस लॉक आहेत का. लॉक असतील तर जर तुम्हाला इच्छा नाहीये त्या जागांसाठी अप्लाय करण्याची, तर मात्र अनलॉक करायची गरज नाहीये. परंतु जर चुकून जर तुमच्याकडून लॉक झाले नसतील, तर मात्र पुन्हा एकदा लॉक करा किंवा तुम्हाला जर असे काही मनामध्ये शंका असतील तर मात्र तुम्ही पुन्हा एकदा आलेले प्रेफरन्स डिलीट करून नवीन जनरेट करून पुन्हा एकदा लॉक करू शकता. इट्स अप टू यू. यू कॅन डू इट मल्टिपल टाइम, नॉट एन इश्यू. किती वेळा जनरेट करू शकता, किती वेळा लॉक करू शकता. परंतु जो प्रश्न होता, जो अनुत्तरित होता की त्यांनी काय करायचं ज्यांना ऑलरेडी लॉक केलेले आहे तर त्यांना बदल करायचं नाहीये, त्याच्यासाठी 6 मे 2025च्या न्यूज बुलेटिन नुसार क्लिअर करण्यात आलेलं आहे. न्यूज बुलेटिन सुद्धा आपण पाहत आहात की जर एकदा लॉक केले आहे तर पुन्हा अनलॉक करून लॉक करण्याची गरज नाहीये. जे 5 मे 2025च्या न्यूज बुलेटिन मध्ये असं सांगितलं होतं की ते करावे लागतील. तर ही गोष्ट ही क्लिअर झालेली आहे. त्याचबरोबर जर हे जनरेट करताना लॉक करताना काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही edupavitra2022@gmail.com याला सुद्धा ईमेल करू शकता आणि प्राधान्यक्रम वेळेतच लॉक करून घ्या. अन्यथा जर तुम्हाला काही करायचंच नसेल तर तुमच्या प्रोफाईलला हातच लावू नका. फक्त एकदा लॉग इन करून माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, एकदा चेक करा वेदर हॅव यू लॉक ऑर नॉट. कारण अनलॉक जर असतील, तसेच अनलॉक राहिले असतील तर मात्र तुम्ही या प्रक्रियेतून बाद होणार आहात. ही सुद्धा गोष्ट अंडरलाईन करण्यासारखी आहे. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड विथ द चॅनल. आपलं व्हॉट्सअप जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. येस.